हाय हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळची तयारी वगैरे झालेली आहे आणि मला ना किचन मध्ये जाऊन दोडक्याची फ्राय भाजी आणि त्याच्यानंतर रस वगैरे बनवायचा आहे. तर चुकून नाही तर व्हिडिओमध्ये मी दोडक्याची भाजी असं बोलले. मला वांग म्हणजे भरलेलं वांग बनवायचं होतं आज. तर भरलेल्या वांग्यासाठी ना पहिले मी मसाला तयार करून घेतलेला आहे. तर मसाल्यामध्ये बघा मी केलेला आहे शेंगदाण्याचा कूट, थोडंसं जिरे, थोडंसे आपलं धना पावडर, थोडीशी जिरा पावडर, थोडंसं काळं तिखट, सगळा मसाला मी करून ठेवलेला होता. आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हे सगळं मसाला आहे ना मी मस्त असा वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर फोडणी देण्यासाठी ना पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकलेले आहेत, त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे लसूण ठेचून घेतलेला आहे, तो लसूण टाकलेला आहे. त्याच्यानंतर ना हे सगळं तळून झालं की त्याच्यामध्ये मी बारीक बारीक कट केलेला असे 1-2-3 कांदे होते छोटे छोटे, ते कांदे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ना. कांदे ना फक्त सोनेरी कलर असतो तळून घ्यायचे. आणि जास्त पण कांदे तळले ना तर मग एवढी टेस्ट येत नाही भाजीला, भरलेल्या वांग्याला. तर मग त्याच्यामुळे कांदे वगैरे तळून झाले की मग 2 टोमॅटो पण चिरून घेतले. तर ते 2 टोमॅटो त्याच्यामध्ये टाकून घेतले. काय होतंय माहितीये का, ग्रेव्ही जर भाजी बनवायची असली ना तर आपण पेस्ट करून टाकू शकतो. पण ग्रेव्ही भाजी बनवायची नसली आणि भाजी ना आपली ह्याची आपली म्हणजे जरा सरभरीत किंवा आपल्या भरलेलं वांग असं बनवायचं असेल ना तर डायरेक्ट मग बारीक बारीक कट करून टाकलं ना तर ती टेस्ट छान लागते. आणि ग्रेव्हीसाठी फक्त ना मसाला मिक्सर मधून काढते मी. तर याच्यामध्ये ना परत मी टाकलेलं आहे बघा या तडक्यामध्ये मी परत टाकलेलं आहे धना पावडर, जिरा पावडर, थोडंसं काळं तिखट घरचं, चवीनुसार मीठ, हे सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि फक्त 4 ते 5 मिनिटं वांग मी शिजवून घेतलेलं आहे, कारण कवळी वांगी होती एकदम. आणि थोडीशी अगोदर तेलामध्ये वांगे आहे ना मी फ्राय करून पण काढलेली होती, त्याच्यामुळं ना वांग्याचं एवढं काय शिजायला वेळ लागला नाही. तर त्याच्यानंतर मला ना बनवायचं होतं बघा वरणला तडका द्यायचा होता, डाळीला तडका द्यायचा होता. तर तडका मी पॅनमध्ये टाकलेला आहे, भरपूर अशी जिरे, थोडीशी मोहरी, त्याच्यानंतर लसूण ठेचून घेतलेलं लसूण आहे ना. कधी पण मुगाचा असो, तुरीचा असो, असं कुठलं पण वरण असलं ना किंवा दोन्ही मिक्स वरण असो तर त्या वरणासाठी ना कधी पण जास्त लसूण ठेचून घ्यायचा. कारण वरणाला ना लसूण आणि कढीपत्ता यानं जेवढी टेस्ट येते ना तेवढी कुठल्याच दुसऱ्या पदार्थाने येत नाही. आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर त्याच्यानंतर टाकला आहे कढीपत्ता. तर कढीपत्ता टाकून झाल्यानंतर थोडंसं हिंग टाकलेलं आहे. आणि हिंग टाकून झाल्यानंतर जो काही आपला मस्त असा तडका बनला होता ना तो आपण शिजलेली डाळ आहे ना तर त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. आणि थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे, कारण पाणी काय जास्त ओतलं नाही, कारण आमच्याकडे ना एवढं म्हणजे पातळ वरण आवडत नाही, तेवढंच थोडंसं असं घट्टसर आवडते. त्यामुळं एकीकडे भात पण मी लावला होता, वरण झालं, भात झालं आणि त्याच्यानंतर भरलेलं वांग, असं माझं आजचं जेवणाचा सगळा मेनू होता. तर सगळं माझं इथंपर्यंत तयारी झालेली होती. तर वरणाला ना कधी पण आपण तडका मारला ना तर 2 मिनिटं ना अगोदर झाकून ठेवायचं बघा. काय होतंय माहिती का, झाकून ठेवलं आणि त्याच्यानंतर मग उकळी काढली ना तर वरणाला मस्त अशी टेस्ट येते बघा. तर सगळी कामं वगैरे सकाळची झालेली होती, किचन मधलं आवरून झालतं. आणि कपडे वगैरे तर ना मी सकाळी म्हणजे आता कसं आहे माहितीये का, शाळा नसल्यामुळे रुटीन चेंज झाल्यामुळे कपडे वगैरे वरती धुवून टाकले आणि स्वयंपाक झालता म्हणून हिचा थोडासा व्हिडिओ घेतला. आणि काय माहितीये का, फरशी पण ऋतून पुसून घेतली. आता सकाळची कामं आणि सगळं झालेलं होतं. तर त्याच्यानंतर पोरांना जेवायला वाढलं ना तर मग दिवसभर काय काम नव्हतं. जी काय दुपारचं मग पुसा, घर वगैरे म्हणजे जी काय आपली टीव्ही वगैरे पुसणे अशी थोडीशी कामं होती. तर इथं मोगऱ्याची फुलं आहे ती ना आता 1-2-3 झाडं आणि अजून एक झाड मी छोटंसं लावले, त्याच्यामुळे ना भरपूर प्रमाणात मोगऱ्याची फुलं येतात. आणि जोपर्यंत देवाला आपण फुलं ठेवत नाही ना तोपर्यंत देवपूजा केल्यासारखी वाटतच नाही. तर मस्त अशी देवपूजा पूर्वानं करून घेतली होती. रांगोळी वगैरे तिला ना अजून एवढी जमत नाही म्हणून ती काय करते माहितीये का, डायरेक्ट मी छाप आणून ठेवले तर ती छाप मारते. कारण मला कसं आहे, मी वेगवेगळे डिझाईन वगैरे काढत असते मंदिरापाशी, मला आवडते रांगोळ्या काढायला, त्यामुळे मी मस्त मस्त काढत असते. पण ज्यावेळेस ती देवपूजा करते ना तर ती म्हणते मम्मी मला तुझ्यासारखं काही येत नाही. त्याच्यामुळं ती काय करते, मग डायरेक्ट छाप मारून टाकते आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे टाकून घेते. तर इथं बघा यांचं चाललं होतं असं मस्त असं खेळायचं. आता म्हणलं आता सुट्टे त्या म्हणल्यावर यांचं चालायचंच, कॅरम काय सापशिडी हे असलं चाललेलं असतं यांचं काही दिवसभर. आणि तर असा होता बघा आजचा पूर्ण व्हिडिओ. तर इथंच व्हिडिओचा एंड करते आणि भेटूया उद्याच्या माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.